खाकी वर्दीला काळीमा फासणाऱ्या 9 पोलिसांना फाशी. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निकाल मानला जात आहे. ज्यांच्या खांद्यावर संरक्षणाची जबाबदारी होती त्यांनीच भक्षकाची भूमिका घेतल्यावर काय होतं याचा प्रत्यय या निकालातनं आलाय. तामिळनाडूच्या मदुराई न्यायालयाने तब्बल 9 पोलीस कर्मचाऱ्यांना एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ही गोष्ट सुरू होते 2020च्या लॉकडाऊनमध्ये. तुतीकुडी जिल्ह्यातील सातनकुलम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पी जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स आपले मोबाईलचे दुकान चालवत होते. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अवघा काही वेळ दुकान उघडे ठेवले. अगदी या साध्या कारणावरनं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र एका साध्या नियमाच्या उल्लंघनासाठी त्या बाप लेकाला जी किंमत मोजावी लागली ती ऐकून आजही अंगावर काटा येतो. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्या रात्री माणुसकी पूर्णपणे संपली होती. जयराज आणि बेनिक्स यांचा रात्रभर निर्गुण छळ करण्यात आला. काठ्यांनी इतकी अमानवीय मारहाण करण्यात आली की पोलीस ठाण्यातील टेबलावर आणि जमिनीवर रक्ताचे थारोळे साचले होते. हा छळ इतका भयानक होता की न्यायालयीन कोठडीत असताना काही दिवसातच या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला, पण सत्याचा आवाज दबला नाही. सुरुवातीला स्थानिक स्तरावर हा तपास दाबण्याचा प्रयत्न झाला, पण मद्रास उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आलं. तपासादरम्यान समोर आलं की पोलिसांनी पुरावे नष्ट करण्यासाठी CCTV फुटेज देखील हटवले होते. मात्र एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष आणि फॉरेन्सिक पुराव्यांनी पोलिसांचा हा बनाव पूर्णपणे उघडा पाडला. या प्रकरणात निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबलसह एकूण 10 जणांवर अटकेची तलवार होती. 2020 पासून सुरू असलेला हा कायदेशीर लढा अखेर 2026 मध्ये संपला. मदुराई न्यायालयाने हा केवळ कोठडीतील मृत्यू नसून एक कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचा शिक्कामोर्तब केला. 6 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने 9 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत थेट फाशीची शिक्षा सुनावली. वर्दीच्या आड लपलेल्या गुन्हेगारांना दिलेली ही आजवरची सर्वात कठोर शिक्षा ठरली आहे. या निकालाने हे सिद्ध केले की कायदा कोणासाठीही थांबत नाही, मग तो सामान्य माणूस असो वा शक्तिशाली पोलीस अधिकारी. पोलीस छळवणुकीच्या विरोधात लढणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या निकालाचं स्वागत केलंय. हा निकाल केवळ एका कुटुंबाला मिळालेला न्याय नसून अधिकार गाजवणाऱ्या प्रत्येक भ्रष्ट आणि क्रूर प्रवृत्तीसाठी एक जरब बसवणारा इशाराच आहे.